विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर आपण अभ्यासत आहोत. या पेपरमध्ये अभ्यासक्रमानुसार पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर आपण अभ्यासत आहोत. या अभ्यासक्रमामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटो यांच्या जीवनकार्याचा आढावा मागच्या तासिकामध्ये आपण घेतलेला होता. तसाच प्लेटोचा जो रिपब्लिक ग्रंथ आहे, या रिपब्लिक ग्रंथाची चर्चा मागच्या तासिकेमध्ये आपण केली होती. त्याचप्रमाणे प्लेटोवरती ज्या वेगवेगळ्या घटकांचा, परिस्थितीचा आणि वातावरणाचा परिणाम, प्रभाव पडला होता, त्या बाबतीत सुद्धा मागच्या तासिकामध्ये चर्चा केली होती. आणि सोबतच त्यांच्या वेगवेगळ्या सिद्धांताचा, दृष्टिकोनाचा विचारसुद्धा मागच्या तासिकामध्ये केलेला आहे. सोबतच प्लेटोचा एक महत्त्वाचा असा शिक्षणविषयक सिद्धांत प्लेटोने जे विशद केले होते, त्या सिद्धांताची चर्चा मागच्या काही तासिकामध्ये आपण केलेली आहे. आणि आजचा उत्तरार्धाचा जो भाग आहे, त्या बाबतीत आपण प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराची उपयुक्तता किंवा प्लेटोचा शिक्षण विषयक सिद्धांत, प्लेटोने विशद केलेले शिक्षण विषयक विचार, या बाबतीत आजच्या तासिकेमध्ये आपण विचार करणार आहोत. विशेष म्हणजे प्लेटोने जी शिक्षण पद्धती सांगितलेली आहे, ते शिक्षण सांगत असताना त्या शिक्षणामध्ये जे वेगवेगळे घटक सांगितलेले आहेत, ते शिक्षण का द्यावयाचं, शिक्षण कसं द्यावयाचं, या शिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट करावयाच्या, या बाबतीत प्लेटोने खूप छान असं विश्लेषण त्यांच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये केलेले आहेत. याचं विश्लेषण, आढावा, संक्षिप्त माहितीसुद्धा मागच्या काही तासिकामध्ये आपण बघितली होती. आज आपण प्लेटोने जो शिक्षणविषयक सिद्धांत सांगितलेला आहे, त्या शिक्षणविषयक सिद्धांताच्या स्वरूपाची, त्याच्यानंतर त्या सिद्धांताची चर्चा आपण आजच्या तासिकेमध्ये करत आहोत. इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील एक महत्त्वाचा असा हा राजकीय विचारवंत, अर्थात राजकीयच असं म्हणता येणार नाही, तरी सुद्धा एका अँगल्सने ज्या पद्धतीने ते राजकीय विचारवंत म्हणून अभ्यासतो, त्याच पद्धतीने ते काव्यात्मक, साहित्यात्मक, त्याच्यानंतर तत्त्वज्ञानात्मक विचार मांडणारे एक आदर्शवादी, स्वप्नाळू, काल्पनिक आणि राज्यशास्त्राला मूलगामी विचार स्पष्ट करणारे विचारवंत म्हणून त्यांचा उल्लेख हा केला जातो. अशा या प्लेटोची माहिती बघत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होतो की प्लेटोने असं शिक्षण देण्यासाठी काय विचार केला असेल. प्लेटोला त्या काळामध्ये या शिक्षणाची गरज का भासली आणि प्लेटोने जे शिक्षण, एज्युकेशन विषयक विचार, थॉट्स सांगितलेले आहेत, त्या विचाराची प्रासंगिकता आजच्या तासिकामध्ये करणार आहोत. इसवी सन पूर्व 4थं शतक, त्या काळातील मानवी जीवन, त्या मानवी जीवनावर परिणाम करणारे घटक, त्या घटकातून जो मनुष्य उदयास येतो, मनुष्य ज्या मानवी व्यवहारामध्ये, वर्तनामध्ये, अनुभवातून जे अस्तित्व निर्माण करत असतो, त्या अस्तित्वाचा अभ्यास खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जर कोणी केला असेल तर ते म्हणजे प्लेटो. प्लेटोने मानवी जीवनाचं खूप
सखोल असं ज्ञान प्राप्त केलेले होते. या मानवी जीवनाला एक चांगलं वळण प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनात ग्रंथाचा आधार घेतला आणि ग्रंथाचा आधार घेत असताना त्या ग्रंथामध्ये जे विचार निषेध केलेले आहेत त्या विचारांची बारकाईने चर्चा प्लेटो हे करतात. त्या ग्रंथात त्यांनी जे शिक्षण सांगितलेलं आहे, शिक्षणविषयक विचार सांगितलेले आहेत, त्या विचाराची प्रासंगिकता बघत असताना त्या काळातील जो समुदाय होता, जो समाज होता, हा खऱ्या अर्थाने मानवनिर्मित होता, मानवाने निर्माण करणारा एक समुदाय होता. आणि या समुदायातून जेही व्यवहार होत होते, जेही कार्य होत होते, हे खऱ्या अर्थाने त्या राज्यासाठी घातक होते असं प्लेटोला वाटत होतं. जे शासन चालत होतं ते शासन एका वेगळ्या संहितेद्वारे चालत होतं आणि ही जी संहिता होती ही संहिता खऱ्या अर्थाने अन्यायी आणि अत्याचारी होती असं प्लेटोला वाटत होतं. कारण त्या समुदायाचे, त्या विशिष्ट अशा वर्गाचे जे संस्कार होते, जे कार्य होते, हे समाजामध्ये द्वंद्व निर्माण करणारे होते, समाजात विघातक असं वातावरण तयार करणारे होते. आणि त्यामुळे प्लेटोने त्या समुदायामध्ये, त्या समाजामध्ये शिक्षणविषयक विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करत होते. असे विचार जेव्हा प्लेटो स्पष्ट केले, त्या विचाराला, त्या मूलगामी विचाराला स्वीकारणारा समाज सुद्धा होता. मग हा समाज कशा पद्धतीने स्वीकारेल याची चर्चा प्लेटो आपल्या रिपब्लिक ग्रंथात करतात. आणि करत असताना त्यांनी जो समाज उपेक्षित होता, जो समाज अन्याय सहन करणारा होता, ज्या समाजावरती अत्याचार केले जात होते, ज्या समाजासोबत वेळोवेळी द्वंद्व संघर्ष होत होता, असा समुदाय त्यांनी या शिक्षणाच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेकडे वळविण्याचा ध्यास त्यांनी या रिपब्लिक ग्रंथात विषद केलेले आहे. त्यांना एक माहिती होतं, हा जो समुदाय आहे, हे जे शासन आहे, या शासनाचा परिणाम कसा होतो, या समुदायाचा खऱ्या अर्थाने या शासनावरती परिणाम कसा केला जातो आणि तो शासन कशा पद्धतीने चांगला राहील, कशा पद्धतीने चांगला वागेल याची समीक्षा प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथात करतात. प्लेटोला माहिती होतं, ज्या व्यक्तीचे संबंध आहेत, व्यक्ती व्यक्तींचे संबंध आहेत, या संबंधातून जे आत्मिक ज्ञान मनुष्य प्राप्त करतं, त्या आत्मिक ज्ञानातून मनुष्याला एक प्रकारे आनंद प्राप्त होतो की मनुष्य म्हणतो, मी आज खूप चांगलं काम केलेलं आहे, मी आपल्यासाठी काम केलेलं आहे. जेव्हा त्याच्या मनामध्ये समुदायाची भावना निर्माण होते आणि या समुदायाच्या भावनेतून मनुष्य हा एकत्रित आलेला आहे. हा मनुष्य एकाएकी एकत्रित आलेला नाही. जेव्हा त्याला वाटलं की तो माझ्या विचारासारखा आहे, तो माझ्या तत्वासारखा आहे, हे जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इतर प्राण्यांपेक्षा एक चांगली बुद्धी आहे, ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, विवेक आहे. आणि या आधारावर तो नवीन माणसाच्या संपर्कात जातो. नवीन माणसाच्या संपर्कात गेल्यानंतर त्याच्याशी हितगुज करतो, त्याच्याशी विचार विनिमय करतो, संवाद साधतो. आणि या संवादातून, या विचार विनिमयातून त्यांनी एक नवीन अशी एक आयडिओलॉजी तयार करतो. आणि या विचारामध्ये जे प्रेम असतं, वात्सल्य असतं, एकरूपता असते, त्यातून एक प्रकारे मनुष्य एकमेकावर विश्वास ठेवतो. आणि जेव्हा मनुष्य एकमेकावर विश्वास ठेवून एका भटक्या समुदायातून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करण्याच्या सहवासातून तो स्थिर जीवन जगण्यास लायक होतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान वाटतो. ज्याप्रमाणे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे घरटे अनेक ठिकाणी असतात, घर वेगवेगळ्या ठिकाणी असतात, परंतु ते मूळ एका ठिकाणी राहू शकत नाही. परंतु मानवाने ती प्रगती आपल्या बुद्धीच्या आधारावर केली होती. आणि हीच जाणीव प्लेटोला होती की मनुष्यामध्ये असे विचार प्रकट करण्याचे, विचार व्यक्त करण्याची बुद्धी जी आहे ती या मनुष्यामध्ये आहे. आणि ती या मनुष्यामध्ये जेव्हा निर्माण होते, त्या मनुष्याला खऱ्या अर्थाने विकसित करण्यासाठी, त्या बुद्धीला चालना देण्यासाठी, ज्या मनुष्याच्या मस्तिष्कामध्ये जी बुद्धी आहे त्याला एक प्रकारे पॉलिश देण्यासाठी, चंचलपणा निर्माण करून देण्यासाठी, जे काम करत आहे ते मी योग्य करत आहे अशी ग्वाही तो
या ग्रंथातून मिळवत आणि ते ग्रंथ जेव्हा वाचत तेव्हा तो म्हणे की माझ्या पूर्वजांनी सुद्धा या पद्धतीचं जीवन जगलेलं आहे. मग हे जे विचार आहेत, हे विचार कसे येतात? हे विचार वेगवेगळ्या माध्यमातून येतात, लिखाणातून येतात, व्यवहारातून येतात, त्याच्यानंतर अनुभवातून येतात. हे विचार जेव्हा अनुभवातून, व्यवहारातून आणि ज्ञानातून मनुष्य प्राप्त करतो त्यावेळी मनुष्याला एक स्वप्न पडल्यासारखं आभास होतो की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, आपल्याला सांभाळणारं कोणीतरी आहे. आणि या विचारापोटी तो ज्या पद्धतीने जीवन जगत असतो तेव्हा त्याला एक आधार मिळतो, ते म्हणजे शिक्षणाचा. आणि त्या आधारातून तो ज्ञान प्राप्त करत असतो. हे ज्ञान प्राप्त करत असताना त्या ज्ञानामध्ये तो जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं की आपल्या अगोदरचा समाज सुद्धा असाच होता, या समाजामध्ये अन्याय अशा स्वरूपाचा होता. मग हा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी कोणत्या साधनाचा उपयोग केला? हे अन्याय दूर करण्यासाठी कोणते साधने हातात घेतली? मग त्या ठिकाणी शस्त्रीय आहे, शास्त्रीय आहे, युद्धही आहे, प्रेमही आहे, चांगले विचार आहेत, वाईटही विचार आहेत. चांगल्या विचाराचं समर्थन केलं तर ते निर्णय समाज उपयोगी होईल, वाईट विचाराचं समर्थन केलं त्या ठिकाणी विध्वंसकता येईल, युद्ध होईल, संघर्ष होईल, क्रांती होईल. आणि या विचारामुळे प्लेटोला अशी भीती वाटत होती की सभ्य जी संस्कृती मानवाने निर्माण केली होती या सभ्य संस्कृतीला तडा जाऊ नये. ही सभ्य संस्कृती जी आहे ती एकोप्याने निर्माण झालेली आहे आणि या संस्कृतीमध्ये जर व्यक्तीमध्ये द्वंद्व निर्माण होत असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार. आणि विद्यार्थ्यांनो, त्यामुळे प्लेटोने शिक्षणाला अत्यंतिक असं महत्त्व दिलेलं आहे. प्लेटोला माहिती होतं जे शिक्षण देत आहोत, जे विचार मांडत आहोत, हे विचार समाज स्वीकारेल, हे विचार समाज स्वीकारेल. आणि ते विचार मांडत असताना त्या समाजाची जी भूमिका होती ती भूमिका कशी असावी या बाबतीत प्लेटोने सुद्धा विचार निषेध केलेले होते. बहुसंख्य समुदाय होता. या बहुसंख्य समुदायामध्ये असा काही समुदाय होता की त्या विशिष्ट अशा राज्यव्यवस्थेला, विशिष्ट अशा राजाला, विशिष्ट अशा राजमंडळाला विरोध करणारा होता. आणि हा विरोध करणारा जो समुदाय होता त्या समुदायाला समर्थन करणारा आणि असमर्थन करणारा दोन्हीही समुदायाचा सहभाग त्या समाजामध्ये होता. परंतु प्लेटोला एक माहिती होतं की आपण जर हे विचार स्पष्ट केलं तर या विचारातून जे समुदाय आहे या आपण मांडणाऱ्या विचाराचं समर्थन करत नसला तरी जेव्हा तो या ग्रंथाचं वाचन करेल, याचं मनन करेल, तेव्हा तोही समुदाय याच विचाराकडे आकर्षित होईल. आणि आकर्षित झाल्यानंतर तो समुदाय सुद्धा अशा प्रकारचं शिक्षण घेईल आणि या शिक्षणाच्या माध्यमातून समाज बनवेल. आणि मग जेव्हा व्यक्तीमध्ये प्रेमाचं वातावरण तयार होईल तेव्हा त्याच पद्धतीने त्या व्यक्तींच्या वातावरणाचा प्रभाव सुद्धा समाजावर पडेल. आणि जेव्हा या समाजावर त्या वातावरणाचा प्रभाव पडेल तेव्हा त्या वातावरणाचा इफेक्ट खऱ्या अर्थाने शासकावर सुद्धा होईल. आणि तो शासक कसा असावा याचं विवेचन सुद्धा प्लेटोने केलेलं आहे. आणि त्या शासकाने जेव्हा या समाजाचा बारकाईने विचार करेल, या समाजामध्ये बारकाईने राहील, तेव्हा त्या समुदायाला खरी गरज लागेल की आपलं जे शासन आहे ते आपलं आहे, मी या शासनाचा घटक आहे. राज्य जरी चांगला असलं तर राज्य कसं चालावं हे शासकावर अवलंबून असतं, शासन प्रणालीवर अवलंबून असतं. आणि शासन प्रणाली चालवणारा व्यक्ती जर तो दुष्ट विचाराचा असेल, स्वार्थी विचाराचा असेल आणि होपलेस असेल तेव्हा ते शासन अयोग्य राहील. आणि म्हणून त्यांनी त्या विचारामध्ये खऱ्या अर्थाने जे विचार सांगितलेले आहेत ते विचार हेच सांगितले की शासक बनत असताना त्यांनी समाजाचं आणि व्यक्तीचं कशा पद्धतीचं वर्तन आहे हे भान ठेवलं पाहिजे. समाजासोबत आणि व्यक्तीसोबत शासकाचे कसे संबंध असावेत याची चर्चा सुद्धा त्यांनी आपल्या या रिपब्लिक ग्रंथात केलेली आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे विद्यार्थ्यांना की जे शिक्षणविषयक विचार प्लेटो निषेध करतात त्यांचं एकच स्वप्न होतं की आपलं जे अथेन्स नगर राज्य आहे हे अथेन्स नगर राज्य खऱ्या अर्थाने चांगलं निर्माण झालं पाहिजे.
हे अथेन्स नगरराज्य इतर नगरराज्यापेक्षा सुंदर दिसलं पाहिजे. या नगरराज्यामध्ये जेही विचार प्लेटो विशद करतो त्या विचारात फक्त एक आणि एकच शासन दिसतो, ते म्हणजे अथेन्सचं शासन. आणि अथेन्सच्या शासनामध्ये जे दुर्गुण होते, दोष होते, ते दोष दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाला साधन बनवलेलं होतं. शिक्षणाचा आधार घेत त्यांनी जे विचार मांडत होते त्या विचारांचा अभ्यास प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना जेव्हा प्लेटो शिक्षण पद्धती सांगतात त्या शिक्षण पद्धतीतील गुणांचा विचार केला तर ही शिक्षण पद्धती आजच्या काळात जशी आहे तशीच शिक्षण पद्धती त्यांनी एक प्रकारे मांडली होती की काय असं दिसून येतं. त्या शिक्षण पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने जे तत्व स्वीकारलेले आहेत हे तत्व मानवातील द्वंद्व, मानवातील अहिंसा, मानवातील हिंसा आणि मानवातील संघर्ष कमी करून त्या मानवामध्ये प्रेम, दया, अहिंसा, सहकार्य, समन्वय, शांतता, सद्भावना, चांगलं वातावरण, योग्य वातावरण अशा विचारांचा स्वीकार करण्यासाठी प्लेटो वारंवार सांगतात की शासक हा खऱ्या अर्थाने ज्ञानी असला पाहिजे. शासक हा खऱ्या अर्थाने समाजाचं ज्ञान आणि भान ठेवून जगणारा असला पाहिजे. त्या समाजामध्ये कोणत्या घटकांची, कोणत्या भागाची गरज आहे हे ओळखणारा शासक असला पाहिजे. प्लेटो म्हणतो की खऱ्या अर्थाने तो शासक निर्माण होत असताना वयाच्या 6 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण सांगतात. हे शिक्षण घेत असताना विद्यार्थी, युवक, प्रौढ ज्या पद्धतीने तो होतो त्या विद्यार्थ्याच्या बालमनापासून ते प्रौढ मनापर्यंत जे विचार शिक्षणाच्या माध्यमातून लादतो आणि मनुष्याला विकसित करतो तोच खरा शासक बनतो. जेव्हा तो शासक बनेल तर त्याच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने त्या नगरराज्याबद्दल आत्मीयता आणि सद्भावना निर्माण होईल. आणि ही सद्भावना, हे प्रेम जेव्हा त्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल तेव्हा ते शासन खऱ्या अर्थाने चांगलं दिसेल. अशा पद्धतीचे जेव्हा वारंवार विचार प्लेटो विशद करत होता त्या विचाराची प्रासंगिकता आज सुद्धा वाटते. असे विचार जेव्हा प्लेटो विशद करतो तेव्हा वाटतं की शासक कसा असावा. या शासकाचे जे निर्णय असतात त्या निर्णयामध्ये शासकाची, राजाची कशी भूमिका असते. जर राज्यात जर अज्ञानी असेल, राजा जर खऱ्या अर्थाने तो व्यसनाधीन असेल, तो चारित्र्यहीन असेल तर ते शासन कोणत्या कामाचं. म्हणून प्लेटोने सांगितलेलं आहे की जो शासक बनतो, जो शासन चालवतो, ज्याच्याद्वारे शासन निर्मित केलं जातं तो शासकच जर खऱ्या अर्थाने अशा दुर्गुणांचा पुतळा असेल तर ते शासन योग्य नाही मित्रांनो. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विचारामध्ये सांगितलेलं आहे की आपलं जे शासन आहे त्या शासनामध्ये खऱ्या अर्थाने मानवी मूल्यांचा, मानवी तत्वांचा, मानवी व्यवहारांचा विचार केला पाहिजे. असे मानवी वर्तन, मानवी व्यवहार आणि मानवी मानसिकता जी आहे त्याचा विचार केल्यानंतर वाटतं की प्लेटोने मानवांच्या सर्व गुणधर्मांचा विचार करून शिक्षण पद्धती सांगितलेली आहे. अशी शिक्षण पद्धती जेव्हा प्लेटो सांगतो तर त्या शिक्षण पद्धती ज्या ज्या गोष्टींचा स्वीकार प्लेटो करतात त्या शिक्षण पद्धतीच्या स्वीकृतीनंतर खऱ्या अर्थाने अथेन्स पुन्हा जागृत झालेला आहे. अथेन्समध्ये पुन्हा जिवंतपणा आलेला आहे की काय असं वाटतं. असे विचार स्पष्ट करणारा जो एक महत्त्वाचा विचारवंत होता त्या विचारवंताने जे योगदान दिलेलं आहे ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या विचारवंताने जेव्हा आपला शिक्षणविषयक विचार विशद करतात तर त्या शिक्षणविषयक विचारामध्ये त्यांनी जे सिद्धांत सांगितलेला आहे त्या सिद्धांताचा बारकाईने विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताची प्रासंगिकता पाहत असताना प्लेटोने जी रचना सांगितलेली आहे, जे स्वरूप शिक्षण पद्धतीचं सांगितलेलं आहे त्याची सुद्धा चर्चा आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आणि मग जेव्हा प्लेटोने ज्या पद्धतीने शिक्षण सांगितले त्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने स्वीकार करत असताना त्या शिक्षण पद्धतीचं स्वरूप कसं होतं या बाबतीत बारकाईने विचार करणं गरजेचं आहे.
त्यामुळे आपण प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीच्या स्वरूपाची चर्चा पुढच्या तासिकेमध्ये करू. धन्यवाद.